श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2075व्या भागाचा मी पठण करीत आहे. आज पौष शुद्ध दशमी आणि एकादशी मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025. उपदेशामृत संग्रह भाग 9 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 19/4/1997 बैठक क्रमांक 207. दिनांक 11 मार्च 1997 रोजी परमपूज्य गुरुदेवांनी त्यांच्या 63व्या वर्धापन दिनानिमित्त दिलेला अनुग्रह आशीर्वाद. या आशीर्वादाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, गुरु हे परमेश्वरा समान आहेत असं मानलं जातं. तर तेही बरोबर आहे. आपण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू हा जो श्लोक म्हणतो तो ह्याच लोकांना उद्देशून असतो. तो भगवान ब्रह्मदेवाला नाही, विष्णूला नाही, शिवाला नाही, तर तो ह्याच लोकांना उद्देशून असतो आणि यांनाच साक्षात परब्रह्म म्हणतात. यांची कृपा झाल्यावर भगवंताला सुद्धा दया येते. भगवंत हा दया केव्हा करतो, तर तो जेव्हा अव्यक्तातून व्यक्त होतो तेव्हा. तो तुम्हा आम्हा माणसासारखा कधीही व्यक्त होत नाही. या चराचरामध्ये त्याचं वास्तव्य आहे. मग परमेश्वर मानायचं कुणाला, परमेश्वराला पाहायचं कुठं, तर हे अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती आलेले जे पुरुष आहेत त्यांना मानायचं. आणि हेच गुरु म्हणून योग्य असतात. यामध्ये कोणाला नावं ठेवण्याचा अगर निंदा करण्याचा हेतू नाही. पण मानवी गुरूंचा आपल्या जीवनामध्ये फारसा उपयोग होत नाही. मानवी गुरूंकडून जर उपदेश घेतला तर दुःख, त्रास, अपरंपार दारिद्र्य हे वाट्याला येतं. तेव्हा मानवी गुरु शक्यतो करू नयेत. ज्यांनी गुरु केले असतील त्यांना माझा विरोध नाही. त्याने अवश्य त्यांची सेवा करावी, त्यांना कमी लेखू नये. पण इथून पुढं निदान हे लक्षात ठेवावं की मानवी गुरूंचा जीवनामध्ये काहीही उपयोग होत नाही. गुरु होण्याला सत्पात्र अशी जी व्यक्ती ती ज्ञानाने योग्य असावी लागते, वैराग्ययुक्त असावी लागते. तिला अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती यावी लागते. अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती आली की प्रज्ञा जागृत होते आणि प्रज्ञा जागी झाल्यावर यांच्या मुखातून जे ऐकाल ते अत्यंत आश्चर्यकारक असतं आणि तेच आपला भ्रम दूर करतात. आपल्या मनाला निरनिराळ्या प्रकारचे भ्रम होतात. हे भ्रम दूर करण्यासाठी देवानं या शक्ती निर्माण केलेल्या आहेत. मी मगाच सांगितलं की भारतात 10 लोक सुद्धा नसतील. बाकी जे गुरु आहेत ते मानवी गुरु आहेत. काहींनी संन्यास घेतला असेल, काही ब्रह्मचारी असतील, काही प्रपंचातून गुरु होऊन मार्गदर्शन करीत असतील. पण हे गुरु नव्हेत. यांचा अनुग्रह शक्यतो कोणी घेऊ नका. त्याबरोबर ज्यांनी गुरु केलेले असतील त्यांची कुठेही निंदा करू नका. त्यांना कमी लेखू नका. त्यांच्याबद्दल संशय घेऊ नका. जर आपल्या हातून या गोष्टी केल्या गेल्या तर आपण पापाला पात्र ठरू. म्हणून पापाला पात्र न ठरता ज्यांना आपण गुरु केलेलं आहे त्यांची सेवा करावी, त्यांची आज्ञा मानावी. परमेश्वर आज ना उद्या तुमची ही इच्छा पूर्ण करेल. जशी पत्नी आपल्या पतीला देव मानते, गुरु मानते, त्यालाच सर्वश्रेष्ठ मानते, आपल्या पतीमध्ये हे सर्व ती पाहत असते. हे सर्व अनुभवायचं आहे. पण हे सांगणं बरोबर नाही की आपला पती खरोखर देवासारखा आहे का. आहे असं मानायला हरकत नाही, कारण हे मानणं निराळं आणि प्रत्यक्षात असणं निराळं. अशा गुरूंचा जर आपल्या आयुष्यात लाभ झाला तर आपल्याला सद्गती 100% मिळणारच आहे. आणि यांच्याच कृपेचा प्रसाद म्हणून पुन्हा मानव जन्म मिळून आपला उद्धार करण्यासाठी हेच लोक पुन्हा पुन्हा येत असतात. त्यासाठी नवीन निर्मिती कधी होत नाही. यांनाच पुन्हा पुन्हा जन्म मिळतो आणि कुठल्या ना कुठल्या जन्मात ते आपली इच्छा पूर्ण करतात. यांना शिष्य म्हणावं की जी आपण अपेक्षा केली आहे ती केव्हा पूर्ण होईल, तर ती अपेक्षा पूर्ण करणारे जेव्हा भेटतील त्यांनाच गुरु मानावं. गुरु ही परंपरा ईश्वराची परंपरा आहे. ईश्वरानंच मानव देह धारण केलेला आहे.
एवढ्या मोठ्या पृथ्वीवर सामान्य माणसाला सुख कसं लाभेल, त्यांना आनंद कसा प्राप्त होईल, त्यांना सहजपणे जीवन कसं जगता येईल, याकरता ते स्वतः शिष्य झाले. त्यांनी गुरु केले, त्यांनी अनुग्रह घेतला आणि देव म्हणून ते प्रसिद्ध झाले. परंपरा अशी आहे की शिष्य हे गुरु होऊ शकतात आणि तेच देव या पदावर जातात. शंकराचार्यांची परंपरा जर लक्षात घेतली तर ती अशाच पद्धतीची परंपरा आहे की त्यांचं शिष्य व्हावं लागतं. अनेक वर्ष तपश्चर्या करायला लागते, अनेक वर्ष उपासना करून त्यांचं मन आपल्याकडे वळवावं लागतं. तेव्हा ते कृपा करतात आणि त्यालाच ते गादीवर बसवतात. तुम्ही प्रत्येकानं ही अपेक्षा जरी केली नाही तरी झालेल्या भेटीमध्ये आपल्याला आनंद कसा मिळवता येईल, त्यांची सेवा आपल्याला कशी करता येईल आणि त्यांनी जे मानवी रूप घेतलेलं आहे किंवा देवानं त्यांना ते रूप दिलेलं आहे, ते मानवी रूप कोणाचं आहे याचा आपण शोध घ्यावा. प्रत्येकाला प्रचिती यावी अशी माझी सुद्धा अपेक्षा आहेच. पण ज्यांना प्रचिती आली नसेल त्यांनी अपेक्षा करीत राहावं. अपेक्षा करीत राहिल्यावर ह्या लोकांचा दर्जा एवढा मोठा असतो की तुम्हाला मागितलेल्या गोष्टी बरोबर देऊ शकतात. या महाराष्ट्रात तरी अपरोक्ष ज्ञानाचे अनुभूती आलेले अनेक पुरुष आहेत. अगदी अलीकडच्या काळाचा जर विचार केला तर टेंबेस्वामी होते. वासुदेवानंद सरस्वती यांना ज्ञानाची अनुभूती आलेली आहे. त्यांनी अनेक शिष्य निर्माण केले, अनेक शिष्यांना अनुग्रह दिला, पण ह्या ज्ञानाची अनुभूती त्यांना दिली नाही. शिष्य होऊ शकतात पण गुरु व्हायला जी लायकी लागते ती ह्या ज्ञानाची असावी लागते. अपरोक्षतेचं ज्ञान झाल्याशिवाय ते गुरु परंपरा चालवायला लायक नाहीत. त्यांचे पुष्कळ ब्रह्मचारी शिष्य आहेत, गृहस्थाश्रमी शिष्य आहेत. मोठ्या अभिमानानं सांगतात की आमच्या घरी वासुदेवानंद सरस्वतींची परंपरा आहे, पण कोणालाही त्यांनी गुरुपद दिलं नाही. त्यांच्या जीवनातलं एक वैशिष्ट्य आहे, ज्यांना ज्यांना शिष्य करून घेतले त्यांना अधिकार दिला. अशा प्रकारचे बरेच शिष्य महाराष्ट्रात आहेत. तेव्हा आपले जीवन साफल्य होण्यासाठी अपरोक्ष ज्ञानाची प्रचिती आपल्याला कशी येईल, त्यातून आपण ज्ञानी कसे होऊ, बुद्धिमान कसे होऊ, कारण आपल्या जीवनाचा उद्धार आपणच करून घ्यावा लागतो. आपण आपल्या जीवनाचा उद्धार जर करू शकलो नाही तर मानव जन्म व्यर्थ होईल. तेव्हा शक्यतो मानवी गुरु न करता अशा पद्धतीचे गुरु भेटावेत अशी अपेक्षा करा आणि ती अपेक्षा परमात्मा तुमची पूर्ण करेल. परमात्म्याचं एक वैशिष्ट्य आहे की ह्या जन्मात जरी त्यानं पूर्ण केलं नाही तरी पुढच्या कुठल्या ना कुठल्या जन्मात तो ते पूर्ण करतो. कारण त्याचा जो काळ आहे तो दीर्घकाळ आहे. तो अल्पसा काळ नसल्यामुळे आपले किती जन्म झालेले आहेत, किती होणार आहेत याची त्याला पूर्ण माहिती असते आणि कुठल्या ना कुठल्या जन्मामध्ये ईश्वराची अनुभूती येते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.